नमस्कार मंडळी, फूड बाय संगीता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण उन्हाळी वाळवण पदार्थामध्ये उपवासाच्या चकल्या बनवल्या आहे. उपवासाच्या चकल्या म्हटलं की सगळ्यांनाच आवडतात आणि या साबुदाणा बटाट्याच्या चकल्या एकदा बनवून ठेवल्या की वर्षभर सहज टिकतात. आणि उपवासामध्ये कसं असतं, सगळेच जण साबुदाण्याची खिचडी खात नाही. तेव्हा छोट्या-मोठ्या भुकेसाठी जर तुम्ही या चकल्या तळून खाल्ल्या की पोटाला आरामही मिळतो आणि तोंडाला चवही छान येते. आणि या साबुदाणा बटाट्याच्या चकल्या इतक्या खुसखुशीत तयार होतात ना, की हाताने अगदी सहज तुटतात आणि तोंडात टाकताच विरघळतात. तुम्ही पाहू शकता, चकली हाताने अगदी सहज बारीक झाली. आणि व्यवस्थित काळजीपूर्वक जर आपण या चकल्या बनवल्या, तर वर्ष ते 2 वर्ष खराबही होत नाही. आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच या साबुदाणा बटाट्याच्या चकल्या खूपच आवडतात. चला तर मग, अगदी सोप्या पद्धतीने या साबुदाणा बटाट्याच्या चकल्या कशा बनवायच्या ते पाहूया. तर आजच्या या साबुदाणा बटाट्याच्या चकल्या मी अर्धा किलो साबुदाण्याच्या प्रमाणात बनवणार आहे. यासाठी काय केलं, साबुदाणा रात्री स्वच्छ धुवून घेतला आणि पाण्यामध्ये भिजत घातला. आणि जेवढं आपण खिचडीसाठी साबुदाणा पाण्यात भिजत घालतो ना, त्याच्यापेक्षा दुप्पट पाणी घालून साबुदाणा रात्री भिजत घातला. आता अर्धा किलो साबुदाण्यासाठी इथे मी 1.5 किलो बटाटे उकडून घेतले आहे. बटाटे अशा पद्धतीने मस्त मऊसर असे उकडून घ्यायचे. त्याचबरोबर या चकल्यांना हलकासा तिखटपणा येण्यासाठी यामध्ये मी 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतल्या. या मिरच्या आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायच्या आहे. आता काय करायचं, हा उकडून घेतलेला बटाटा किसणीने बारीक करून घ्यायचा आहे. बटाट्याचा थोडा सुद्धा जाडसर भाग राहणार नाही, अशा पद्धतीने आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे. आणि बटाटे उकडताना काय केलं, नेहमी जेवढे आपण बटाटे उकडताना शिट्ट्या घेतो ना, त्याच्यापेक्षा 2 ते 3 शिट्ट्या जास्त घेतल्या. त्यामुळे मस्त मऊसर असा बटाटा उकडून झाला. आणि हा उकडलेला बटाटा किसून घ्यायला अजिबात वेळ लागला नाही बरं का. आता गॅसवर एक मोठं पातेलं गरम करायला ठेवायचं. थोडंसं जाडबुड असंच पातेलं आपल्याला इथे घ्यायचंय. आता काय करायचं, यामध्ये मी 1 तांब्या भरून पाणी घातले. तर हा 1 लिटरचा तांब्या आहे. 1 लिटर पाणी यामध्ये मी घातले. आता आपण मिक्सरमध्ये ज्या मिरच्या बारीक करून घेतल्या, त्या सगळ्या यामध्ये घालायच्या. तर यासाठी काय करायचं, 10 ते 12 मिरच्या घ्यायच्या, त्याचे देठं काढून टाकायचे. मिरच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या, नंतर कोरड्या करून घ्यायच्या, नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायच्या. आता मिरच्यांचं सगळं वाटण यामध्ये घातलं, त्याचबरोबर चवीनुसार मीठ घातलं. वाळवणाचे पदार्थ बनवताना काय करायचं, मीठ थोडं जपून घालायचं. कारण काय असतं, वाळवणाचा पदार्थ बनवला की वाळल्यानंतर तो बारीक होतो आणि तळल्यानंतर सुद्धा आपला पदार्थ अजिबात खारट लागत नाही. आता पाणी चांगलं गरम झालंय, यामध्ये भिजवून घेतलेला सगळा साबुदाणा घालायचा. साबुदाणा घालताना एकदम नाही घालायचा, थोडा सुट्टा-सुट्टा करून घ्यायचा, नंतर यामध्ये सगळा साबुदाणा घालायचा. आता यामध्ये सगळा साबुदाणा घातला, गॅस मोठा केला आणि एकसारखं हे मिश्रण आपल्याला हलवून घ्यायचंय. साबुदाणा घातल्यानंतर काय होतं, मिश्रण लगेच दाटसर व्हायला लागतं आणि आपण जर एकसारखं हलवलं नाही, तर मिश्रण दागण्याची शक्यता असते. त्यामुळे एकसारखं हे मिश्रण हलवून घ्यायचं. आता मिश्रण हलकसं दाटसर व्हायला लागलंय. आता गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवर मस्त 3 ते 4 मिनिट मिश्रण चांगलं शिजवून घ्यायचं. आणि घड्याळाच्या काठावर जर म्हणाल, तर 7 ते 8 मिनिट आपण साबुदाणा चांगला शिजवून घेतला. आता उकडून घेतलेला सगळा बटाट्याचा किस यामध्ये घातला आणि एकसारखं मिश्रण हलवून घ्यायचं. सगळं मिश्रण छान एकजीव होईपर्यंत हे मिश्रण आपल्याला हलवून घ्यायचंय. अजिबात यामध्ये गाठी राहता कामा नये. आणि आता मिश्रण चांगलं घट्ट झालंय, त्यामुळे चीक जसा हटून घेतो ना, त्याच पद्धतीने आपल्याला हे मिश्रण एकजीव करून घ्यायचंय. तर आपण सुरुवातीला साबुदाणा 7 ते 8 मिनिट मस्त शिजवून घेतला. त्यानंतर बटाटा घातला. बटाटे घातल्यानंतर सुद्धा 10 ते 12 मिनिट हे मिश्रण चांगलं शिजवून घ्यायचं. आणि अशी साबुदाणा बटाट्याची चकली बनवताना सगळ्यात महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं, तुम्ही जेवढा साबुदाणा बटाटा चांगला शिजवून घेता ना, तेवढी चकली आपली हलकी होते. तोंडात टाकताच विरघळते. अजिबात कडक होत नाही. आता इथे मी अर्धा किलो साबुदाण्याच्या प्रमाणात चकली बनवत आहे. यासाठी मी इथे 1.5 किलो बटाटा घेतला. पण तुम्हाला जर वाटलं, की यामध्ये थोडा कमी बटाटा घालायचा, तर यामध्ये 1 ते सव्वा किलो बटाटा तुम्ही घालू शकता. मीठ तर यामध्ये प्रमाणातच घालायचं. पण हिरव्या मिरच्या किंवा जे काही तुम्ही यामध्ये तिखट घालाल, ते थोडंसं तुमच्या आवडीनुसार घालू शकता. वाळवणाचा पदार्थ बनवताना काय होतं, यामध्ये जर तिखट जास्त झालं, तर तळतानाच ठसका येतो. त्यामुळे तिखट सुद्धा प्रमाणात घालायचं आणि तुमच्याकडे जर लहान मुले असतील, तर तिखट अगदी कमी घालायचं. आता हे सगळं मिश्रण मी 15 ते 20 मिनिटे मस्त शिजवून घेतलं. तुम्ही पाहू शकता, मस्त दाटसर असं मिश्रण आपलं तयार झालं आहे. साबुदाणा बटाट्याची जी चकली बनवतो, त्यासाठी अगदी परफेक्ट असं मिश्रण आपलं तयार झालं. आता काय करायचं, गॅस बंद करायचा आणि 10 मिनिटं हे मिश्रण असंच थंड करून घ्यायचं. आता ही चकली बनवण्यासाठी इथे मी सोऱ्या घेतला. पण जर सोऱ्या नसेल, तर पायपिंग बॅग असेल, तर त्यामध्ये या चकल्या घालून घ्यायच्या किंवा दुधाची जरी कॅरी बॅग असली ना,
तर त्याचा हलकासा कोन कापून घ्यायचा आणि त्यामध्ये सुद्धा तुम्ही या चकल्या घालू शकता. तर आता सोऱ्यामध्ये काय करायचं, अगदी दाबून दाबून हे मिश्रण भरायचं. मिश्रण भरून घेताना थोडासा जरी गॅप राहिला ना, तर मध्येच आपली चकली तुटते. त्यामुळे अशा पद्धतीने चमच्याने दाबून दाबून सगळं मिश्रण भरून घ्यायचं आणि सोऱ्याला झाकण लावून घ्यायचं. आता आपलं मिश्रण सुद्धा मस्त हलकसं गार झालंय. आता आपल्या आवडीनुसार मस्त अशा चकल्या काढून घ्यायच्या. छान गोल गोल अशा चकल्या घालून घ्यायच्या. तुम्ही पाहू शकता चकल्या घालताना एक सुद्धा आपली चकली तुटली नाही. मिश्रण जर चांगलं शिजलं ना, तर एक सुद्धा चकली तुटत. तर आता इथे मी थोड्या छोट्या-छोट्या चकल्या घातल्या. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान-मोठ्या जशा तुम्हाला आवडतील त्या पद्धतीने चकल्या घालून घ्यायच्या. आता तुम्हाला जर आवडत असेल ना, तर काय करायचं, या चकल्यांच्या फक्त रेषा बनवून घ्यायच्या. इथे आपण गोल-गोल चकल्या बनवल्या, पण तुम्हाला जर आवडत असेल, तर सरळ अशा चकल्या सुद्धा तुम्ही बनवू शकता, सरळ रेषेमध्ये. आणि त्या चकल्या बनवायला तर इतक्या सोप्या असतात, की त्याला अजिबात आकार द्यायचा नसतो. तर आता इथे आपण सगळ्या चकल्या घालून घेतल्या. मस्त एकसारख्या आकारामध्ये गोल-गोल अशा सगळ्या चकल्या घालून घेतल्या. आता या चकल्या आपल्याला 3 ते 4 दिवस मस्त उन्हामध्ये कडक वाळवून घ्यायच्या. कडक ऊन असेल ना, तर 2च दिवसात चकल्या वाळतात. पण जर कमी ऊन येत असेल, तर 3 ते 4 दिवस छान चकल्या वाळवून घ्यायच्या. कारण या चकल्या आपल्याला वर्षभर टिकवायच्या असतात. त्यामुळे खराब होऊ नये यासाठी 3 ते 4 दिवस चांगल्या चकल्या वाळवून घ्यायच्या. आणि यातली मी एक पण चकली उलटी केली नाही बरं का. आपोआपच कागदावरील अगदी सगळ्या चकल्या सहज निघाल्या. आता अहिल्यानगर भागामध्ये सध्या तापमान जास्त आहे आणि ऊन पण खूप कडक आहे. त्यामुळे मस्त 2च दिवसात छान चकल्या वाळल्या. तरी पण या चकल्या आपल्याला वर्ष ते 2 वर्ष टिकवायच्या असतात. त्यामुळे हे ताट मी असंच 2 दिवस उन्हामध्ये ठेवणार आहे. आता कडक अशा चकल्या वाळल्या मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते. चकल्या तळताना आपल्याला खूप कमी तेल घेतलं तरी चालतं. तेल गरम करायचं आणि एक-एक चकली घालून अशा पद्धतीने मस्त चकली तळून घ्यायची. तुम्ही पाहू शकता चकली मस्त डबल टेबल अशी फुलली. म्हणजे कमी तेलामध्ये सुद्धा अगदी सहज या चकल्या तळल्या जातात. तुम्ही पाहू शकता. आणि उपवासाचे पदार्थ असे असतात, की ते लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये असे जास्तीचे पदार्थ बनवून ठेवले, की वर्षभर येता-जाता कधीही तळून खाता येतात. आणि असे हे पदार्थ ताट भरून तळून ठेवले, की ज्यांना उपवास नाही ते सुद्धा खूप आवडीने खातात. तर तुम्ही पाहू शकता आपल्या चकल्या मस्त फुलल्या. आता या चकल्या जर आपल्याला वर्षभर टिकवायच्या असतील, तर ज्या डब्यामध्ये चकल्या ठेवायच्या, तो डबा स्वच्छ घासून घ्यायचा, उन्हामध्ये वाळवून घ्यायचा आणि डबा थंड झाल्यानंतरच त्यामध्ये सगळ्या चकल्या भरायच्या. त्याचबरोबर चकल्या वाळून झाल्या, की त्यासुद्धा थोड्या थंड करून घ्यायच्या, नंतरच डब्यामध्ये भरायच्या. आणि ज्या डब्यामध्ये या चकल्या भरून ठेवल्या, त्याचं झाकण वर्तमानपत्राने चांगलं पक्कं करून घ्यायचं. त्याचबरोबर आपल्याला जेवढ्या चकल्या पाहिजे असतात, तेवढ्या छोट्या डब्यामध्ये काढून घ्यायच्या. तर अशी ही काळजी घेतली, तर आपल्या चकल्या अजिबात खराब होणार नाही, वर्षभर छान टिकतील. तर मंडळी तुम्हाला या साबुदाणा बटाट्याच्या चकल्या कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.